आपल्या महाराष्ट्रामध्ये माथेरान अजून दोघांची वाट पाहतो काय अजून आले थोड्याच वेळात पोहोचतो. माझा मित्र नवीन आहे ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये, कृपया त्याला सपोर्ट करा. तुम्ही मस्त असाल. आणि आज आपण जाता येतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची माथेरान. तर आज माझ्यासोबत माझे भाऊ आहेत, आणखी दोघंजण थोड्याच वेळात पोचतील. तर चलो आमचं आतही जाणार नाही तर नाही. अक्षय नको, बॅगेत जागा नाही रे. फक्त अरे फायनली नेक्स्ट व्हेरी ब्युटिफुल. आता हे पहिला आमचा स्पॉट आहे कड्यावरचा गणपती. माझ्यासोबत आहेत आर्यन सकपा, जितेंद्र सकपा, प्रतीक सकपा, अक्षय सकपा आणि तळवटकर सगळे आज सोबत आहेत. आता आपण कुठे चाललोय? आपण आता चाललेलो आहे कड्यावरच्या गणपतीच्या इथे. तिकडून आपण डायरेक्ट ब्रिज पटरी पकडून आपण सहज माथेरानला वरती निघू. त्या कड्यावरच्या गणपतीवरून वरती आपल्याला जायला खूप लांब आहे का? हो, थोडा लांब आहे, पण निसर्गाचा जो आनंद आहे तो अविस्मरणीय. नाही खरंच ते आपण तुम्ही पाहू शकता. एक सुंदर अशी कडे आहेत. बाळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण नेक्स्ट प्लॅन नक्की करू. तो आज प्लॅन होता का तुमचा? प्रतीक समोर काय बोलाल तुम्ही? अक्षय सकपाल, तुम्हाला काय वाटतं आज संडेचा प्लॅन आपला सक्सेसफुल झालाय का? आम्हाला सगळं माथेरानमध्ये आहे आणि आमची सगळी भावंडे आमच्या सोबत आहेत, तर अजूनच आनंद झालेला आहे. गोष्ट अनुभवाची आहे. हो बरोबर आहे तुमचं. आणि आज तुम्ही पाहिलं असेल की आज सकाळपासून सुंदर पाऊस पडतोय. आपल्याला 3 दिवस अजिबात पाऊस नव्हता. आता तुम्ही वातावरण बघू शकता, धुकं बघू शकता, झरे बघू शकता. ओके, ही आहे निसर्गाची खरी कमाल. मग तुम्हाला काय वाटतं आपला संडेचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं असं तुम्हाला वाटतंय का? सक्सेसफुल म्हणजे जे लोक नाही आलेत त्यांनी ऍटलीस्ट अक्षरशः रिग्रेट केलंय. रिग्रेट करणार. एवढं खूप सुंदर वातावरण आहे. दाखवा झरा, दाखवा. तुम्ही पाहू शकता सुंदर असं झरा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की निसर्ग आपल्याला एवढं सुंदर वातावरण आणि एवढं सुंदर विजन देतं, तर आपण पण त्याची काळजी घ्यावी. जो आपला कचरा काही असेल, जे काही असेल ते आपल्या बॅगेत ठेवावं. तिथं कचरा करून ठेवा, जसं इकडे प्लॅस्टिक करून टाकलेलं आहे वगैरे. येस बरोबर आहे. हे चुकीचं आहे. दिस इज नॉट गुड. माथेरान त्यांचा फोटोशूट चालू झाला आहे.
माथेरान जागाच अशी आहे की प्रत्येक स्पॉट हा सुंदरच आहे. काय बोला आर्यन सक्पा? बेस्ट आहे ना, बेस्ट. श्रेयस, काय तुम्हाला काय वाटतं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने पण तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही जर खूप वेळा आले तर. सुरक्षा ही पूर्ण गोष्ट तुमच्यावरती निर्धारित आहे. हां, तुम्हाला जर नीट यायचं तर नीट या, नीट चाला. तुमच्यामुळे दुसऱ्यांचं त्रास नको, दुसऱ्यांना बंद व्हायला नको. नाही, बरोबर आहे. हा मंगल मूर्ती. आणि आपण पाहू शकतो आता आपण कड्यावरच्या गणपतीच्या इथे आपण पोचलोय. तर आमच्या भावंड नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही माथेरान येत असाल तर पहिला इकडे या, हा स्पॉटला या. स्टेपला स्पॉटच्या इथे उतरा, तिकडे पटरी पकडून तुम्ही चालत या स्पॉटला येऊ शकता. तिकडून वरती तुम्ही माथेरानलाही जाऊ शकता, इकडनं पटरी पकडून खालती येऊन. पण सेफ्टी थोडं रिस्की आहे पण खूप सुंदर स्पॉट. आणि तुम्ही गणपती पाहू शकता. संपर्क साधावा. गणपती बाप्पा. स्पॉटचं नाव सांगा, विसरू शकता. कड्यावरचा गणपती. येस, खूपच आणि अतिशय खाली सुंदर. पाहिलं सुद्धा तर धुक्याची जाळ पसरलेली आहे. ढग आहेत ते ढग. इकडे मूषक जी शुद्ध आहे, मूषक जी आहे खूप मोठी मूर्ती पण आहे आणि मंदिर पण आहे छोटंसं, तिकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता. खूप सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही यावं, एकदा अनुभव घ्यावा. सगळ्यात पहिला नक्कीच. वरती जाण्यापेक्षा इथेच यावं. इकडूनच चालू इथून म्हणजे आता आपण इथून वरती चालू करणार. हां. वरती जायला आता इकडून आपण वरती इकडे या साईडला तरी वरती जायला किती वेळ लागेल साधारण? 1-1.5 तास, कारण निसर्गाचा आनंद घेत आणि आज सकाळपासून पाऊस पण आहे. हो, वातावरण सुंदर आहे. सुंदर वातावरण. अशा प्रकारे यांचं फोटोशूट चालू आहे. कड्यावरचा गणपती. तुम्ही चांगला इथून दिसणार ना. सकपाळ आता खूपच सुंदर वातावरण, अविस्मरणीय वातावरण, खूपच चांगलं. मराठी पण बोलत आहे मी आज. आता आपण कुठे जाणार आहे नेक्स्ट? आता आपण नेक्स्ट स्टॉप माथेरानच्या एंट्रन्स डोर जे कमान आहे तिकडे जाणार आहे. तिकडून आपण माथेरानला एंट्री घेऊ. समोर अरे भाई, अरे इकडे पुढे. याला बरोबर लपवतोय, तर नाही बघायचंय मला. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे माथेरानच्या मेन एंट्रन्सजवळ आणि आपण इथे पर पर्सन इथे 50 रुपये तिकीट आहे आणि ते आपण तिकीट काढून माथेरान आतमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. तसंच नेरळ स्टेशनवरून माथेरानला येण्यासाठी टॉय ट्रेन किंवा आपल्या इको कार असतात. तर पावसाळ्यात टॉय ट्रेन बंद असल्यामुळे आपण सगळे इको कारने आलो आहोत आणि त्याची 120 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. माथेरान पाहण्यासाठी आपल्याला इथे घोडे दिसत आहेत, त्यावर बसून आपण सगळे पॉईंट बघू शकतो. आणि दुसरे म्हणजे ई रिक्षासुद्धा इथे आहेत. तर काय आता खूप भूक लागलेली आहे आणि आता आम्ही खाण्यासाठी घरातूनच मॅगी आणली होती, तर ती आम्ही आता मॅगी बनवणार आहे. मॅगी चहा, कारण खूप पावसामुळे आम्ही गारटलो आहे, थंडी पण आता वाजायला लागलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही मॅगी बनवून खाऊ. तमाशा झालेला आहे मोठा.
खूप भूक लागली रे, लवकर करा रे, खूप भूक लागली. कुठं पण करा रे बाबा, करा पण. Guys, तुम्ही बघू शकता खूप भूक लागली. माकडाने बेहाल केलेली. छत्री खाली कर, वरती वायर आहे. अक्षयला घेऊन ये. हे करा रे लवकर. बघ पाणी भरपूर टाक, 2 टाका टाकणार आहे. एकच बनवूया काय एकाच भरपूर खाणार आहेत. इकडून अजून एकदा बनवायला लागेल. अजून एकदा ना कुठं कचरा इकडे नका करू, रिटर्न घेऊन जायचंय. एका पिशवी टाका सर्व. तुला भरपूरच मसाला आहे, बेस्ट आहे. हे का अरे ती ही वाली आहे, चीजीवाली चिजीवाले आहे म्हणून जास्त मसाला. चीजीवाली आहे त्यामुळे. चिझी इकडे त्याच्यात पण आहे, त्याच्यात बेस्ट आहे बाई. त्याच्यात पण आहे. हा मग ये ना, एक कांदा मसाला लसूण काय ना आणला सुरेश. कशाला गाणं म्हणला. फोन करा यार. त्याला शोधलं. आर्यन टच नाही होत. पाऊस खूप आहे आज, काय बोलत प्रतीक. खूप एकदमच खूप आहे. कारण या पावसामध्ये आपल्याला व्हिडिओ पण नाही काढायला भेटत, कारण फोन बाहेर काढला तर फोन भिजतोय. त्याच्यामुळे आपण फोन सध्या आपल्या कव्हरमध्येच टाकून शूट करण्याचा प्रयत्न करतो. नेचर फील करतो आम्ही. आर्यन माथेरानला येत असाल तर रेनकोट नक्की घ्या. 100-80 रुपयापर्यंत भेटतो. खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला वाटेल नाही लागणार पण आपण पण अगोदर आज घेत नव्हतो. आम्ही पण आधी नाही बोलत होतो, पण नंतर आम्हाला डिस्काउंटमध्ये भेटलं. बरोबर. त्यामुळे आम्ही घेतले. पण आता आम्हाला बोला Yes, right. म्हणून, कारण खूप थंड वातावरण आहे.